नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. जगभरातली युद्धजन्य परिस्थिती, देशभरात LPGचं संकट, कथित संकट, त्याच्यानंतर 5 राज्यात जाहीर झालेल्या निवडणुका, या धामधुमीत महाराष्ट्रात मात्र वेगळ्याच निवडणुकांनी रंग भरलेला होता आणि त्याचे निकाल 2 दिवसापूर्वी म्हणजे कालच जाहीर झाले. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक होती आणि नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाची निवडणूक होती. आणि या दोन्ही ठिकाणी भाजप संघ, तिकडे नितीन गडकरी आणि इकडं काय कोणाचं नाव तर समोर नाही आलं, पण भारतीय जनता पक्ष पुरस्कृत दोन्ही ठिकाणचे मुख्य उमेदवार योगेश सोमण महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी आणि विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी गिरीश गांधी हे दोघे निवडून आल्यामुळे सगळ्या डाव्या लेखक, पत्रकार, लिब्रांडोंचा जळफळाट आता सुरू झालेला आहे. आणि आता सगळ्यांना साक्षात्कार असा झालेला आहे की साहित्य परिषदा राजकीय प्रभावापासून मुक्त कशा असल्या पाहिजे, संघाचं विष कसं खोलवर पसरत चाललेलं आहे. राहुल गांधी म्हणतात ते खरंच आहे की प्रत्येक ठिकाणी संघाची माणसं घुसलेली आहेत. खरं तर राहुल गांधीच्या वाक्याचा अजून एक खरं तर अर्थ जो प्रत्यक्ष राहुल गांधींनी कबूल केलाय की नाही मला माहित नाही, की स्वतः काँग्रेसमध्येच कसे संघवाले घुसलेले आहे. साहित्य संस्कृती या सगळ्याच्या बाबतीत जेव्हा जेव्हा स्वतः नेहरूंपासून सगळ्यांनी ढवळाढवळ केली तेव्हा कोणाला काही वाटलं नाही. इंदिरा गांधींनी ढवळाढवळ केली, नेहमीच त्यांच्या फेवरेबल असलेले लेखक, कलावंत ह्या सगळ्यांचं कौतुक केले गेले आणि त्यांच्या विरोधातल्यांवरती बंदी घातली गेली. अगदी ज्या नेहरूचं हे सगळे कौतुक करतात त्या नेहरूंनी मजरू सुलतानपुरीला तुरुंगात टाकलेलं होतं, कारण की त्यांनी नेहरूंच्या विरोधामध्ये लिहिलं म्हणून. जे सगळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याने कौतुक करतात ना, आज फक्त योगेश सोमण आणि गिरीश गांधी हे दोन भाजप संघ यांच्या जवळचे आहेत, किंबहुना ह्या डाव्यांच्या ऐकण्यातले नाहीत म्हणून यांचा एवढा जळफाट होत आहे. तिथे तर प्रत्यक्ष तुम्ही किशोर कुमार यांनी त्या संजय गांधीच्या कुठल्या तरी कार्यक्रमात गायला नकार दिला म्हणून आकाशवाणीवरती किशोर कुमारच्या गाण्यालाच बंदी. इतकं तर तुमचं महान अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, ते मात्र आज कथित भाजप सेना, भाजप मोदी संघ, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूचे आहेत किंवा ह्यांना विरोध करत नाहीत. उलट आपण असं म्हणूया, ह्यांना विरोध करत नाहीत अशी माणसं आज साहित्य संस्थांच्या प्रमुख पदी निवडून आल्याच्या लोकशाही मार्गानं पुन्हा हे ज्या लोकशाहीचं कौतुक करतात त्याच लोकशाहीच्या मार्गानं गिरीश गांधी विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी आणि योगेश सोमण महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या अध्यक्षपदी निवडून आलेले आहेत. लोकशाहीद्वारे निवडून आलेले आहेत आणि तरीही हे बोंब मात्र करणं. अजून एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो, हे कसे भंपक आहेत मराठी साहित्यिक विशेषतः. गणेश देवी म्हणून हे जे लेखक आहेत, दक्षिणायन नावाची चळवळ चालवली होती त्यांनी आणि विविध भाषांचा वगैरे त्यांचा अभ्यास, त्यांच्या विद्वत्तेबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. पण ह्या गणेश देवींनी भाजप संघाच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं अभियान चालते त्यांचं स्वातंत्र्य, त्याच्यामध्ये सहभागी झालेले जे मराठी भंपक लेखक होते त्यांच्या व्यासपीठावरती गेले, त्यांच्या व्यासपीठावरती जाऊन पुरस्कार वापसीचं समर्थन केलं. कानडी आणि हिंदी लेखकांनी ज्या पद्धतीने पुरस्कार वापस केले, ज्या पद्धतीनं शासकीय समित्यांचे राजीनामे दिले, हे सगळे भंपक मराठी लेखक, ह्याच्यापैकी एकानं सुद्धा आज तागायत साहित्य अकादमी पुरस्कार परत केला नाही. ह्यांचा भंपकपणा बघा की हे कथित बाकीच्यांना, अगदी आमच्या सगळ्यांवरती आरोप करतात की आम्ही भाजप मोदी संघ यांच्या कशा जवळचे आहोत, समरसता साहित्य परिषदेच्या व्यासपीठावर आम्ही कसे जातो किंवा संघाशी संबंधित, भाजपशी संबंधित ज्या ज्या संस्था आहेत सांस्कृतिक त्यांच्या व्यासपीठावर कसे जातो म्हणून बोंबा मारणार. हे स्वतः राहुल गांधीच्या पदयात्रेमध्ये टाळ घेऊन, टोप्या घालून, कपाळाला टिळे लावून सामील झाले होते. ते कमी पडलं म्हणून की काय राहुल गांधी म्हणजे कसा महान नेता आहे आणि अंधारातला हाच किरण कसा आहे, अशा कविता लिहितात हे समाज माध्यमांवरती. आणि हे मात्र पुरोगामी आणि केवळ संशयावरून आमच्या सगळे किंवा आता योगेश सोमण आणि गिरीश गांधी हे मात्र म्हणजे संघाळलेले कसे आहेत ह्यांच्या भाषेमध्ये. अजून एक भंपकपणा मी तुम्हाला सांगतो पुरस्कार वापसीचा. जसं साहित्य अकादमीचा तर एकही पुरस्कार यांनी वापस केला नाही. दुसरे एक ह्यांचे लेब्रांडू साहित्यिक आहेत, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पण होते, नाव मी त्यांचं घेत नाही.
आणि त्यांना साक्षात्कार झाला, राजा तू चुकला. केव्हा? सरकारी अधिकारी म्हणून आयुष्यभर काम केलं तेव्हा साक्षात्कार झाला नाही. नोकरी संपल्याच्या नंतर, निवृत्ती झाल्याच्या नंतर, मग जेव्हा हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांना साक्षात्कार झाला, राजा तू चुकला. आणि ह्यांनी स्वतः अशा या चुकलेल्या राजाच्या राज्यामध्ये शासकीय समितीवर असताना राजीनामे नाही दिले. ज्यांना स्वतःला सरकारचा विरोध करायचा आहे, पुरस्कार वापसी करायची, त्याचं समर्थन करायचे, स्वतःला तथाकथित हे पुरोगामी म्हणून घेतात, पण ह्यांना सरकारी समित्यावरती काम करताना मात्र ते नाही सोडवत. तिथं मात्र हे निर्लज्जपणे त्या पदावरती बसून राहतात. एकही स्वाभिमानीपणे असं म्हणलेलं नाहीये की मी आता या समितीचा राजीनामा देतो कारण की माझे सरकारशी मतभेद आहेत म्हणून. मी परत 2 मध्ये फरक सांगतोय. तुमची जर अशी भूमिका असेल की सरकार हे सर्वव्यापक आहे, सरकार कुठल्या पक्षाचं नसतं, ही भूमिका मग आधी घ्या. मग अशा वेळी सरकारने दिलेला पुरस्कार तो एका पक्षाने दिलेला म्हणता येत नाही. मग तो पुरस्कार वापस करायला काही अर्थ नसतो. बरं, निदान साहित्य अकादमी पुरस्कार वापस करण्यामध्ये निदान एक नैतिक भूमिका सुद्धा अशी होती तेव्हा, आता तर ती राहिली नाही, की तुम्ही तो अर्ज करून पुस्तक तुमचं सबमिट केलेलं नसतं. तेव्हा नसायचं. आता प्रत्येकाला आपलं पुस्तक साहित्य अकादमीनं पुरस्कारार्थ विचारार्थ करावं म्हणून पाठवता येतं किंवा प्रकाशकाला पाठवता येतं. महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार 2 जणांनी वापस केले. जेव्हा की ते पुरस्कार पुस्तक सबमिट करताना तुम्ही स्वतः लेखक किंवा प्रकाशक किंवा त्यांच्या वतीनं कोणीतरी अर्ज भरावा लागतो आणि त्याच्यामधले एक कलम आहे की शासनाचा जो निर्णय असेल तो अंतिम असेल. आणि ते पुरस्कार यांनी वापस केले. फक्त 2 महाराष्ट्र सरकारचे, साहित्य अकादमीचा ते एकही पुरस्कार वापस दिला. हे सगळे पुरोगामी लिब्रांडू साहित्यिक आज जे बूम मारतायत योगेश सोमण आणि गिरीश गांधीच्या नावानं, यांना साहित्य संमेलनासाठी सरकारकडून वारंवार निधी घेण्यामध्ये कधीच काही चूक वाटली नाही. 1, 2 नाही, तब्बल 8 का 9 अखिल भारतीय साहित्य संमेलनं आणि अजून म्हणजे जसं आमच्याकडे मराठवाडा साहित्य संमेलन असं मी तर संख्या मोजली होती. सलग 14 का 15 संमेलनाची उद्घाटनं शरद पवारांनी केली. ह्याच्यापैकी एकाला अशी लाज वाटली नाही की विचारावं की शरद पवारांचं साहित्यिक म्हणजे कॉन्ट्रीब्युशन काय. योगेश सोमण आणि गिरीश गांधींच्या नावानं बोंब मारणाऱ्यांनी पहिले याचं उत्तर द्यावं. ज्या यशवंतराव चव्हाणांचा वारसा तुम्ही सांगतात त्या यशवंतराव चव्हाणांची निदान सुंदर पुस्तकं तरी उपलब्ध आहेत. शरद पवारांनी घोस्ट रायटिंग करून स्वतःच्या नावानं लोक माझे सांगात एवढं लिहिलं, तर काही शरद पवारांच्या नावानं साहित्य नाहीये. पण 14-15 साहित्य संमेलनाची उद्घाटनं शरद पवारांनी करावीत आणि त्याची यांना लाज वाटत नाही. आज जे महाराष्ट्र साहित्य परिषद आणि विदर्भ संघ कसं संघाच्या गोठ्यातली गाय झालेली असं वाटतंय, त्याच्या आधी ह्यांनी हे जे सगळे साहित्य संस्थातले पुरोगामी सगळे वळू कोणाच्या गोठ्यामध्ये नेऊन बांधले होते. बारामतीच्या गोठ्यामध्ये फेकलेला कडबा चगळत शांतपणे बसणारे हे लोक. अजून एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो. राज्यपालांनी जी नियुक्ती केलेली असती त्याच्यामध्ये साहित्यिकांच्या, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते यांच्या कोट्यातून शरद पवारांनी आपल्या सोयीच्या माणसांची भरती केली, पण लेखक, कलावंत, नट यांची भरती नाही केली. हे सगळे चूप राहिले. यांनी चकार शब्द काढला नाही त्याच्या विरोधात. आजही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या नावाखाली साहित्य संस्कृती सगळं क्षेत्र शरद पवारांनी स्वतःच्या मांडीखाली दाबून ठेवलेलं आहे. आणि तिथं ह्या सगळ्यांना मुजरे करताना काही वाटत नाही, हुजरेगिरी करताना. आणि फक्त गिरीश गांधी आणि योगेश सोमण हे दोघं लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेले आहेत, तर त्यांच्यावरतीही आरोप करून मोकळे. मुंबई साहित्य संघ आणि मराठवाडा साहित्य परिषद ह्या अशा अजून 2 संस्था आहेत. कुणाचे काय राजकीय प्रतिनिधी आहेत मला माहिती नाही किंवा मी ते माझ्या तोंडानं बोलू इच्छित नाही. उद्या हे सगळे इंद्राणी म्हणजे इंद्राची बायको नसून खुर्चीची बायको, तसे हे सगळे सत्तेसाठी स्वार्थ यांचा टपकतो. हे कालपर्यंत शरद पवारांचे लाभार्थी होते कारण की त्यांच्या गोठ्यामध्ये यांना कडबा मिळत होता. आता यांच्याच म्हणण्याप्रमाणे मी हा आरोप करत नाहीये, उद्या संघाच्या गोठ्यामध्ये कडबा मिळायला लागला तर हे सगळे वळू या सगळ्या गायी रेशीम बागेमध्ये जाऊन रवंथ करताना दिसतील तर आश्चर्य वाटून घेऊ नका. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि विदर्भ साहित्य संघाच्या निकालाने त्या क्षेत्रामध्ये छोटी मोठी काय खळबळ उडेल त्यांना काही फरक पडत नाही कारण की ते फार छोटे आहे.
पण ह्या निमित्तानं जो संदेश बाहेरच्या जगामध्ये गेलेला आहे की जे काही एक छोटंसं जग होतं त्याच्यावरती पण ह्या डाव्यांची तथाकथित मोनोपॉली होती, ती उद्ध्वस्त झालेली पाहून बाकीच्यांना त्या अर्थाने आनंद होईल की खरं तर बाकीचं ह्या साहित्य संस्थांच्या पलीकडं खूप मोठं वाङ्मन क्षेत्र आहे. हे म्हणजे निव्वळ डबकं होऊन बसलेलं आहे. म्हणजे योगेश सोमणी यांच्या हातामध्ये ती संस्था आली किंवा तिकडे गिरीश गांधीच्या हातामध्ये आली तरीही मी हेच वाक्य बोलतोय की ह्या सगळ्या साहित्य संस्था सरकारी मदतीवरती पोचलेल्या डबकं झालेलं आहे. नवीन पिढीशी यांची नाळ तुटलेली आहे. ह्याच्यापेक्षा प्रचंड मोठं उत्साही ऊर्जा असलेलं क्षेत्र बाहेरच आहे. ते तुम्ही स्वतः सगळे वेगवेगळ्या निमित्तानं अनुभव घेता. अगदी समाज माध्यमावरती सुद्धा अतिशय चांगली गंभीर अशी टाकलेली कविता असो, पोस्ट असो, हजारोंनी त्याला व्ह्यूज मिळतात आणि तिकडं तुमचं पुस्तक 100, 200, 300ची त्याची प्रतीची आवृत्ती संपायला तयार नाही. डबकं झालेल्या ह्या साहित्य संस्थांमधल्या निवडणुकांमधून एक वेगळंच वादळ तयार झालेलं आहे आणि त्याचा फटका ह्या तथाकथित लिब्रांडूनच बसलेला आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज